श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, कधी कधी रक्ताचं नातं असलं तरी हृदयाची साथ लाभत नसते. आपलं मनवणारी माणसं फक्त गरजेपुरती जवळ येतात आणि एकदा का गरज संपली की आपल्याला ओळखणं सुद्धा विसरतात. श्रोते हो, आपलं असणं हे केवळ रक्ताच्या धाग्यावर ठरत नाही, तर ठरतं मनाच्या आत्म्याच्या स्पर्शावर. श्रोते हो, ज्यांना आपण वेळ, प्रेम, हसणं आणि अश्रू दिले तेच माणसं काम झालं म्हणून वळून जातात आणि मग उरतं फक्त आपण आपल्या ओलावलेल्या आठवणीसोबत. श्रोते हो, भावकी नावाची गोष्ट कधी कधी इतकी बोथट वाटते की परक्या माणसात खरे आपलेपण सापडते. श्रोते हो, आपण सतत विचार करत राहतो मी कुठं चुकलो, पण श्रोते हो, चूक नसते आपल्या देण्यात तर त्यांच्या घेण्यात असते. माणसं ओळखता ओळखता आपणच कधी जगाकडे दुर्लक्ष करतो आणि मग जीवनाच्या एका वळणावर खऱ्या ओळखी, खरं प्रेम या गोष्टी आपसुकच गवसतात आणि मग तेव्हा आपल्याला कळतं की जगायला खूप कमी गोष्टी लागतात. थोडीशी साथ, थोडंसं समजून घेणं आणि स्वतःवर न सोडलेला विश्वास. कारण श्रोते हो, शेवटी आपणच आपले असतो, बाकी सारे गरजेपुरते असतात. बघा पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. एक दिवस असा येतो की ज्यांनी मन दुखावलं ते क्षमा करून विसरले जातात आणि आपण फक्त हसणं शिकतो. अनुभवाचा भार मन हलकं करतो जर त्यातून माफ करणं आलं तर. जग बदलेल की नाही बदलेल माहित नाही, पण मन नक्की बदलेल आणि त्यानंच आयुष्य सुंदर होईल. शांत मन म्हणजे देवाचं मंदिर असतं. जगातले सगळे नकार एकत्र आले तरी स्वतःच एक हो पुरेसं ठरतं. स्वतःवरचा विश्वास हीच खरी संपत्ती असते. संध्याकाळ उदास वाटली तरी नवा दिवस नेहमी आशा घेऊन उगवतो. अंधार कायमस्वरूपी राहत नाही, त्याला उघडायला सूर्य येतोच. हसणं थांबवू नका, ते तुमचं अस्त्र आहे. जगासमोर तुमचं देश आहे. अश्रूंना झाकण्याचं साधन सुद्धा तेच आहे. ओळख चुकली तरी चालेल, पण प्रेम करून फसणं फार जड जातं. अनुभवच शेवटी आपल्याला शहाणं करतो. प्रेमाच्या नावावर बोलले गेलेले शब्द जर विनामूल्य असतील तर ते हृदयाला कायमचे जखम देतात. माणसं विसरतात पण शब्द राहत जातात. भावकी नात्याची असली तरी प्रत्येक नातं आत्मीय असेलच असं नाही. आपुलकीनं वाढवलेलं नातं हे टिकत असतं. आपलं म्हणणारेच नंतर मी कोण तुझा असं विचारतात. ही वेळ दुःख देते. ओळखी झपाट्यानं हरवतात आणि आठवणी खोल रुततात. खरं नातं दुखावत नाही, कारण ते जपलं जातं, तोडलं जात नाही. जे टोकतं ते नातं नसतं, ते केवळ नावापुरतं बंधन असतं. गोड बोलणं हे नेहमी खरं नसतं. कधी त्यामागे किती काळजी हे वेळच दाखवते. शब्दांना नव्हे, कृतीला ओळखा. कधी चुकतो आपण माणूस ओळखण्यात तर त्यांच्यासाठी स्वतःला हरवण्यात. प्रेम देणं सोपं असतं, पण ओळख विसरणं फार कठीण असतं. प्रेम मोजता येत नाही, पण त्याच्या नावावर हिशोब ठेवणारी माणसं सापडतात
आणि अशापासून लवकरच दूर जाणं शहाणपणाचं असतं. काहीच दिलं नाही म्हणणारी लोक तुम्ही किती दिलं हे कधीच पाहत नाही. माणसांची स्मरणशक्ती ही स्वार्थानं चालत असते. कोणीतरी विसरलं असलं तरी आपण स्वतःला विसरू नका, कारण तुमचं अस्तित्वच तुमचं बळ आहे. माणसं येतात जातात, पण तुमचं स्वतःशी असलेलं नातं हे टिकवलं पाहिजे. आयुष्य किती थकलं असलं तरी नवा दिवस नवीन आशा घेऊन येतो, ती ओळखणं आवश्यक आहे. दुःख ही संध्याकाळ सारखी असतात, पण पहाट नक्की येत असते. मन थकलेलं असलं तरी त्याला शब्दांची सावली मिळाली की ते पुन्हा ताजंतवानं होतं. काही ओळखी, काही आठवणी आणि स्वतःशी केलेली मन मोकळी संवाद यामुळे मन निवळतं. एकटं राहणं वाईट नाही, पण एकटं असून स्वतःला सांभाळणं ही मोठी कला आहे. शेजारी नसले तरी स्वतःची सोबत मिळाली की आयुष्य समृद्ध वाटतं. जे गेलं त्याचा शोक नको, जे उरले त्याचं महत्व समजून घ्या. सगळं मिळत नाही आयुष्यात, पण जे मिळाले त्यातून समाधान शोधणं हेच यश असतं. अपेक्षा जितक्या कमी तितका आत्मा जास्त शांत असतो. आपण जितका दुसऱ्यावर विश्वास ठेवतो तितका त्रास होतो. स्वतःवरचा विश्वास वाढवणं हेच खऱ्या शांतीचं रहस्य आहे. माणसं ओळखण्याचा प्रयत्न कधीच करू नका. वेळ येऊ द्या, ती स्वतःच आपला चेहरा दाखवतात. तुमचं हृदय बोलतंय, पण त्यांचं डोकं चालतंय. दोघांची गाठ विसंगतीची असते. हसत हसत जवळ येणारी माणसं कधी काळजीनं नाही तर गरजेनं असतात, हे वेळेवर समजतं. माणसं वापरून जातात आणि आपण प्रेम करतो तेव्हा शहाणपण उशिराच येतं. कधी कधी जे परके वाटतात तेच मदतीला धावून येतात, आणि जे आपले वाटतात तेच नजरेआड होतात. नात्यांची खरी परीक्षा ही अडचणीत होते, तिथं वास्तव ओघात समोर येतं. नातं टिकवण्यासाठी एकाकडून सतत झुकावं लागतं, आणि एकेकाचं आपलं माणूस नंतर ओळखीचंही राहत नाही. झुकणं ही ताकद आहे, पण एकतर्फी झाल्यावर नातं संपतं. कधी कधी दूर गेलेली माणसं मनात घर करून राहतात, आणि घरातली माणसं मनातून हरवून जातात. आपलेपणा हा शरीराच्या जवळकीनं नव्हे तर हृदयाच्या जुळण्यानं ठरतो. भावकी नसते जिव्हाळ्याची, ती केवळ रक्ताची संगती असते. माया तिथं नसली की नातंही बोथट होतं. रक्ताचं नातं आहे म्हणून प्रेम मिळेल ही अपेक्षा चुकीची ठरते. ज्यांच्यासाठी जीव तोडून झटतो त्यांच्यासाठी आपण कामापुरतं ठरतो, आणि हीच खरी वेदना असते. नात्यांमध्ये गृहीत धरलं जातं तेव्हा तुटणं हे निश्चित असतं, आणि आपुलकीचं उत्तर जर वापर असेल तर ती वेदना खोलवर जाते. काम असेल तेव्हा माणसं गोड बोलतात, आणि काम संपलं की त्यांची स्मरणशक्ती जाते. त्यांना तुमच्याशी असलेली आपुलकी नव्हतीच, फक्त गरज होती, आणि गरज मिटली की चेहराही वेगळा होतो. कधी कधी वाटतं की हे आपलेच आहेत, पण वेळ आली की समजतं आपण तर फक्त एकटेच होतो. नात्यांचे मुखवटे वेळेला ओळखता येतात, आणि जवळची वाटणारी माणसं संकटातच ओळखू येतात.
माणूस तेव्हाच आपला वाटतो जेव्हा त्याच्याशी व्यवहार नसतो, जेव्हा आपल्याला काहीच अपेक्षा नसतात आणि समोरच्यालाही आपल्याकडून काही हवं नसतं, तेव्हा उरतो तो केवळ भाव. अशा वेळी जो माणूस आपल्या सोबत राहतो तोच खरा आपला असतो.